कशी लावलेली आहे, सुरक्षाचं ऑडिट आम्ही आता करतो. महिलांना सुरक्षा देण्यासाठी ज्या काही योजना करता येतील त्या आम्ही करतो. एसटी महामंडळाचे अधिकारी व्यवस्थित माहिती देत नाहीत. 5 दिवस झाले ते गाड्या 5 दिवस लागतात. एवढं महाराष्ट्र गाड्या ठेकेदाराच्या आहेत आणि ज्या वेळेस माहिती विचारली जाते त्यावेळेस व्यवस्थित न सांगितल्याने हे सगळे प्रकार हे संताप व्यक्त होते. यावर कोण काही बोलणार आहे का नाही? कारण इथल्या व्यवस्थापक महिला आहेत. आज मी इथे पाहणीला आले आणि तुम्हाला मी तेच सांगत होते की ह्या सगळ्याचा आढावा घेऊन मी सांगते. कारण ह्या ज्या भाडेतत्वावर आपण ज्या बसेस घेतल्या आहेत त्या बसेस स्क्रॅपच्या ह्याच्यामध्ये इथे होत्या. हे आता व्यवस्थापकांनी आम्हाला सांगितलं की आता आम्ही स्क्रॅप पॉलिसीमध्ये ज्या पण अशा गोष्टी आहेत त्या बसेस आम्ही स्क्रॅप करणार होते, तुम्हाला मी आधीच सांगितलं. त्यामुळे आता या घटनेचं गांभीर्य लक्षात घेता पुढच्या योजना महिलांच्या सुरक्षेच्या दृष्टीने 100% केल्या जातात. रात्री आपल्याकडे जर तुम्ही आता बघितलं असेल सीसीटीव्हीच्या ह्याच्यामध्ये तर आपल्या पोलिसांची स्वारगेट पोलीस स्टेशनच्या ह्यांची आपली एक पेट्रोलिंगची गस्त असते. आत्ता स्वारगेटचे PI पण इथे आहेत. त्यांना पण मी सांगितलेलं आहे की आपल्याला पेट्रोलिंगची गस्त वाढवायला म्हणजे 2 ते 3 वेळा आपल्याला इथं येऊन जायला लागणार आहे. तर ती संख्या पण आपण वाढवू. पेट्रोलिंग जास्त प्रमाणामध्ये रात्रीचं होईल इथे. नाही पण डेपोमध्ये अनेक ठिकाणी लाईटचा प्रॉब्लेम आहे. बरेचसे लाईट नसतात, बंद केले जातात. त्याला जबाबदार का नाही? आता त्याच्याच गोष्टीचा मी आढावा घ्यायला आले आणि मला असं वाटतं की लाईट असतील, कॅमेरा असतील, या सगळ्या गोष्टींची पूर्तता आपण करू. ठेकेदाराला दंड करणार आहे आपण त्याच्या बसेस इथं का होत्या? आपण जे आता सुरक्षा ऑडिट करतोय त्याच्यामध्ये ह्या सगळ्या गोष्टी आपल्याला कळतील आणि त्यानुसार जो पण ठेकेदार असेल त्याच्यावर आपण दंड आणि जे काय आहे ती कारवाई नक्की करू. अधिकाऱ्यांवर काही कारवाई होणार आहे? 100% ऑडिटमध्ये जे निष्पन्न होईल त्याच्यामध्ये जर अधिकारी दोषी असतील तर अधिकाऱ्यांवर. हे सगळं प्रकरण घडत असताना मंत्री योगेश कदम आणि संजय सावकारे यांच्याकडून ज्या पद्धतीने वक्तव्य केलेलं आहे त्यावर संताप व्यक्त होत. तुम्ही देखील तुमचे सहकारी मंत्री आहेत. मला असं वाटतं की त्यांचा योगेश कदम जे काही बोलले असतील तर त्यांचा बोलण्याचा असा काही मतलब नसावा. आणि कारण कोणी पण आपल्या बहिणींच्यावर असा अत्याचार झाल्यानंतर अशा पद्धतीने बोलत नाही, पण त्यांचा वेगळा अर्थ काढला गेला असं कदाचित त्याच्यामध्ये असेल. तक्रार निवारण जे एसटीचे डेपो किंवा ज्याला तक्रार करायची नंबर असतात बऱ्याच वेळा बंद लागतात त्या संदर्भात काय? तक्रार निवारण कक्ष हा स्थापन करण्याच्या खरं तर सूचना पूर्वीपासून होत्या. आता इथे कुठेही तो तक्रार निवारण कक्ष दिसत नाहीये. त्यामुळे आगामी काळामध्ये इथे तक्रार निवारण कक्ष असेल, एक फोन नंबर असेल की ज्याच्यावर फोन केल्यानंतर आम्ही आता जे सांगतो की पॅनिक बटन, ज्या बसेसमध्ये जे पॅनिक बटन असणार आहे त्याचा ऍक्सेस पण आम्ही मुंबईला एकाच ठिकाणी ठेवणार आहोत. त्यामुळे आम्हाला कंट्रोल आम्ही हे करण्याच्या दृष्टीने सगळ्या सोयी. काही पण खाजगी जे ट्रॅव्हल्स वाले आहेत त्यांचा वावर जास्त प्रमाण या स्वारगेट असेल किंवा शिवाजीनगरमध्ये पाहायला मिळतं. त्यांच्यावर कारवाई नाही होते. आणि दुसरं म्हणजे गर्दुल्यांचं प्रमाण का वाढले सगळ्यात जास्त? सर्व बसस्थानकावर आपण बघितलं की खाजगी बसेस म्हणजे इव्हन मी आता सुद्धा हे मान्यच करते की एक लोकप्रतिनिधी म्हणून मी स्वतः खूप 2 ते 3 वेळा या खाजगी बसेसवर कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. आणि आता आमचा आढावा त्याच्याचसाठी आहे की ज्या पद्धतीने आपण आदेश देतोय आणि खाली त्याचं इम्प्लिमेंटेशन होत नसेल तर 100% त्या लोकांवर त्या अधिकाऱ्यांवर जे असतील जबाबदार त्यांच्यावर कारवाई. या स्वारगेट बस स्थानकाच्या आगार प्रमुखांकडून या बस स्थानकाला सुरक्षा मिळावी यासाठी स्वारगेट पोलीस स्टेशनशी वेळोवेळी पत्रव्यवहार करण्यात आलेले आहेत. कुठेतरी या पत्रव्यवहारांकडे दुर्लक्ष करण्यात आल्याचं दिसतंय आणि त्यामुळे घटना बैठकीमध्ये आढावा घेईल. त्याच्यामध्ये जे पण हा मुद्दा मला काल पण पत्रकारांनी सांगितला तर त्याबाबतचा पण मी आढावा घेऊन मी समजते की का नाही कारवाई झालेली आहे. काही पण यापूर्वी अशा घटना घडलेल्या आहेत. मोबाईलवर असेल सगळ्यात जास्त म्हणजे गर्दुल्यांचं प्रमाण वाढते. त्याला वचक ठेवण्यासाठी काय करणार? याच्यामध्येच अवैध धंदे जे एसटी स्टँड मधले असतील, गर्दुल्यांचं प्रमाण असेल, याच्यासाठी पोलिसांचं पेट्रोलिंग वाढवणं गरजेचं आहे. नाही शक्य नाही.